अख्ख्या देशाच्या युद्धाचा पाहायला मिळते. त्याचाच परिणाम जरा पाहायला आपण तर पेट्रोल आणि डिझेल असेल, गॅस असेल, यावरती झालं तर देखील आपल्याला पाहायला मिळते. आता तर मात्र काही दिवस आता उद्यापासून शाळा सुरू होणार आहेत, थेट त्याचा परिणाम देखील बसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण की डिझेलचे भाव वाढल्यामुळं ज्या स्कूल व्हॅन आहेत आपण पाहू शकता, स्कूल व्हॅनवाल्यांनी देखील आता भाडेवाढ केलेला आहे. त्यामुळं पालकावरती याचा अतिरिक्त बोजा पडण्याचा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की डिझेल वेळेवर मिळत नाही, डिझेलचे भाव देखील वाढलेले आहेत. त्यामुळे आता नाईलाजाने व्हायना या गाड्यावाल्यांना देखील आता पालकाकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्याची वेळ आलेली आहे. कारण की डिझेलचे भाव वाढल्यामुळं त्यांना देखील परवडत नाही. काही RTOचे नियम देखील आहेत. त्यामुळं अशा अनेक समस्यांना देखील या असोसिएशनवाल्याला देखील सामोरं जाण्याची वेळ आलेली आहे. माझ्यासोबत काही हेच गाडी मालक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, डिझेलचे भाव वाढलेले आहेत आणि तुम्ही आता नुकतंच असं ऐकायला मिळतं की तुम्ही पालकाकडून अतिरिक्त पैसे घेणार आहेत. कारण की डिझेलचे भाव वाढल्यामुळं काय नेमकं कारण आहे, कशामुळे तुम्ही आता अतिरिक्त चार्ज लावणार आहात? आता एक तर डिझेल एक तर पहिली गोष्ट मिळत नाही. पहिलं डिझेल 91-92 रुपये लिटर होतं, आता डायरेक्ट 100च्या रेटमध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळं भाडे वाढल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आणि शिवाय RTOचा खर्च, गाडीचं मेंटेनन्स साऱ्या पाहता, ड्रायव्हरचं सारं त्या हिशोबानं आम्हाला भाडेवाढ करावं लागेल. अच्छा, बरं तुम्ही काही शाळेला सूचना दिल्या आहेत का, पालकांना काही सूचना दिलेल्या आहे का, कधीपासून तुम्ही आधी करणार आहात? नाही, शाळा उघडल्याच्यानंतर पालकाला आधी सूचना दिलेल्या आहे. तरी पण शाळा उघडल्यानंतर पुन्हा एकदा सांगणार आम्ही का भाडेवाढ आम्हाला लागेल म्हणून. अच्छा, हां. आता म्हणजे हे तुम्ही आता मार्केटमध्ये जातात तर डिझेलचे भाव वाढले, हो. डिझेल मिळत नाही, एका पेट्रोल पंपावर जावं लागतो. पण बरोबर. त्याचं बघून आता शाळेला बघावं लागणार. नाही, शाळेला जरी पण आमची बी परेशानी होती ना, आम्हाला बी 2 दिवस आधीच त्याची तयारी करून ठेवावी लागते. या पंपावर नाही दुसऱ्या पंपावर, याला नाही त्याला फोन करून, म्हणजे आमची पुन्हा धावपळ होती ना. त्याच्यामुळं आम्हाला हे करणं गरजेचं आहे. अच्छा अच्छा, हां. असा विषय. माझ्यासोबत आणखी काही मालक आहेत, गाडी चालक आहेत, आपण त्यांची देखील चर्चा करणार आहोत. काय समस्या आहे तुम्हाला, नेमकं गाडी चालवत असताना काय समस्या आहे? समस्या सर हे जे पहिलं डिझेल टायमावर भेटत होता आम्हाला. पहिलं डिझेलचा भाव 91 रुपये होता, आता जवळ 100 रुपये, 100 प्लस झालं डिझेल. आम्ही काय असं जास्त भाडेवाढ बी जास्त नाही करत आहे. आम्हाला आता खर्च आहे, गाडी आहे, गाडीचं मेंटेनन्स आहे, त्याला वर्षाला आम्हाला पासिंगला जवळजवळ 30-35 रुपये खर्च येतो. आणि RTOचं नियम आहे काय 7-8 मुलं, जास्त मुलं बसवायचे नाही, त्यामुळं आम्हाला पुरत नाही असं, त्याच्यामुळे आम्ही भाडेवाढ करतोय, बाकी काही नाही. हां, आज म्हणजे पहिले एका गाडीमध्ये 10 मुलं बसत असेल तर आता ते 5-7 वर आले, त्यामुळे ते नक्कीच तुम्हाला ऑफिसमध्ये हो, आता 7च मुलाचं आहे ना. नाही बस ऑफिसमध्ये बस. आता 15 तारखेपासून शाळा उघडत आहे. आम्ही तसं सूचना शाळेला दिलेलं आहे, तसं तरी 15 तारखेच्या नंतर डबल आम्ही पॅरेंट्सला सांगणार एक वेळेस अजून. अच्छा अच्छा, भाडेवाढ करून. आणखी काही मालक आहेत माझ्यासोबत, आपण त्यांची चर्चा करणार आहोत. काय अडचणीला सामोरं जावं लागणार आहे आणि जी तुम्ही भाडेवाढ करणार आहात, तुम्हाला वाटतं का पालक लगेच तयार होतील या गोष्टीला? पालक तर होत नाही, पालक पण ते सांगतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर डिझेलचे खूपच रेट वाढलेले. आता पहिले आम्हाला जे डिझेल एनी टाईम भेटायचं, पण आता डिझेल रेट वाढूनही डिझेल वेळेवर भेटत नाही. आम्हाला 2-2, 3-3 दिवस लाईनमध्ये राहावं लागतं आहे, परत ॲडजस्टमेंट करावं लागते. त्याच्यामुळं आमचं खूप अडचणी वाढलेल्या आहे. आणि त्यातल्या त्यात आता आमची इच्छा अशी आहे तर डिझेलचे रेट वाढल्यामुळं पॅरेंट्सनी आम्हाला रेट थोडं वाढवून द्यावा. आणि तसं आम्ही शाळेवाल्यांनाही सूचना देणार आहे, तसं त्यांनाही आम्ही ते कल्पना देणार आहे का आम्हाला त्याच्यात भाव नाही लागलं. बरोबर, शक्यतो होतं येईल सरकारने बी तेवढं लक्ष द्यावं का आम्हाला डिझेलचं वेळेवर भेटायला पाहिजे. कॅनीमध्ये डिझेल देणं बंद केलं नाही, काही गाडीवाले ग्रामीण भागाची करायचे काही कॅनमध्ये घेऊन जायचे, स्टोअर करायचे आणि संपलं तर लगेच टाकायचे. पण आता तुम्हाला तसं होत नाही. आता जर संपलं तर तुम्हाला गाडी जागेवरच उभा करून देण्याची वेळ. बरोबर आहे, कारण त्यांनीच आता सरकारने तसं काढलेलं आहे का कॅनीत डिझेल द्यायचं नाही म्हणून नाही. तर आम्हाला आता अडचण तशीच येणार आहे का तुम्ही कधी आम्हाला लिमिट दिलेली त्यांनी, पण आता काय 100 लिटर 200 लिटर तेवढं आम्हाला तर भागत नाही. त्याच्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त बी डिझेल यावं, कारण खूप काही अडचणी येऊ लागल्या आम्हाला त्याच्यामध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे असोसिएशनवाले होते, हे स्वतः गाडी मालक आहेत आणि ज्या गाड्या त्यांच्या शाळेवरती मुलांना नेण्यासाठी चालत असतात, त्यामुळे मात्र आता त्यांना ते भाडे जे आहे ते परवडत नाही. डिझेलचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे त्यांना देखील अनेक समस्यांना तोंड देण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आता शाळा उघडल्यानंतर मात्र पालकांना हा सगळ्यात मोठा एक शॉक बसणार आहे की त्यांनी मात्र ऑलरेडी त्यांना कल्पना देखील दिलेली आहे की भाव वाढ होणार आहे. जे शाळेचे मुलं आहेत त्यांच्या ने आणण्यामध्ये थोडीफार भाव वाढ होणार आहे. मात्र पालक या गोष्टीला तयार होतील का, आणि ड्रायव्हर लोक जे आहेत ते मालक जे आहेत
हेही याकडे कसे पाहतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.